दिल्लीत रवींद्र चव्हाणांनी जेपी नड्डांची सदिच्छा भेट घेतलेली आहे। कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीनंतर त्यांनी पहिल्यांदाच ही भेट घेतली। भेटीदरम्यान महाराष्ट्रातील संघटनात्मक चर्चा झाली। रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाईंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। मुंबईत दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। रवींद्र धंगेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले। मुंबई शहराच्या विकासासाठी 690 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आराखड्याला मंजुरी मिळाली आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। या बैठकीत मुंबईतील अनेक विषयांवर चर्चा झाली। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार आदित्य ठाकरे अनुपस्थित होते। यावरून शिवसेनेच्या विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी जोरदार टीका केली आहे। आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या समोर बसणं अडचणीचं वाटतं का, असा सवाल कायंदेंनी केलाय। तर आदित्य ठाकरेंचे प्रतिनिधी म्हणून सुनील प्रभू यांच्यासह उपस्थित असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलंय। विधानसभा निकालावर राज ठाकरेंनी संशय व्यक्त केलाय। निवडून आलेल्यांचीही निकालावर विश्वास नसल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे। लोकसभेत एक खासदार असलेल्या अजितदादांना 42 जागा कशा, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तसंच 7 वेळा निवडून आलेल्या थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंनी शंका व्यक्त केली आहे। विधानसभेचा निकाल चक्रावून टाकणारा असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। या विधानसभा निकालामुळे मनसैनिकांना खचून न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। लोकांनी आपल्याला मतदान केलं, पण ते गायब केलं गेलं, असंही राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवर शंका उपस्थित केलेली आहे। त्यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आणि आपण त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। ईव्हीएम बाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्याबाबतच नाही तर राज्यात अनेकांच्या बाबतीत संशयाचं वातावरण असल्याची प्रतिक्रिया थोरातांनी दिली आहे। राज ठाकरेंनी ईव्हीएमवर केलेल्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली। आमदार उत्तम जानकरांनी राज ठाकरेंच्या ईव्हीएम बाबतच्या भूमिकेचे स्वागत केले। विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून आपण राज ठाकरेंना ईव्हीएम विरोधात पुरावे देणार असल्याचंही जानकरांनी सांगितलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसेंनी म्हटलंय। बाकी सर्व प्रकरणाचे निर्णय लागतात, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निर्णयाला उशीर का लागतोय, असा सवालही खडसेंनी उपस्थित केलाय। जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे। दर आठवड्यात गुन्हेगारीची घटनांमध्ये वाढ होतीये। पोलीस सुस्त बसलेत का, असा सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आमदार रणजित सिंह पाटील यांचं कौतुक केलंय। रणजित सिंह यांनी भाजपसाठी 1000 सदस्य नोंदणी केल्यामुळे त्यांची पक्षासाठी असणारी निष्ठा यामधून समजत असल्याचं बावनकुळे म्हणाले। 9 फेब्रुवारी हा दिवस राज्यात कॉमन मॅन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 61व्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील 61 सर्वसामान्य नागरिकांचा युवा सेनेतर्फे सन्मान केला जाणार आहे। शिवसेनेनं महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले पक्षाला धक्का दिलाय। आरपीआयचे सचिव सुमित वजाळे यांच्यासह शेकडो आरपीआय कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। दिल्लीतील प्रसिद्ध उद्योजक अभिषेक वर्मा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला। शिंदेंनी अभिषेक वर्मांची राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती केली आहे। अभिषेक वर्मा काँग्रेसचे माजी खासदार श्रीकांत वर्मांचे पुत्र आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। बोरिवली आणि दहिसरमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर कायद्याच्या चौकटीतील मागण्या मान्य करणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तसंच सरकार मराठा समाजाच्या कायम पाठीशी आहे, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केलाय। मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। सरकारनं जरांगेंच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि या मराठा समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेश सरकारला खडबडून जाग आलेली आहे। कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी आता व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आलेत, तर वाहनांना देखील प्रवेशबंदी केली गेली आहे। यासाठी 5 उपाययोजनांची आखणी करण्यात आली आहे। आता संपूर्ण कुंभ परिसर हा नो व्हेइकल झोन करण्यात आलाय। कुंभमेळ्यामुळे उत्तरेकडील झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि
मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर गाड्या प्रयागराजमध्ये येत आहेत, त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरच रोखून धरलं जातंय। येत्या 4 फेब्रुवारीपर्यंत हे नियम लागू असतील अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाण्यात श्री सिद्धिविनायक मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त महाकुंभाभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मंत्री योगेश कदम यांनी हजेरी लावली, त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं। माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आलेली आहे। माघी गणेशोत्सव उद्यावर आला असतानाच मूर्तींची विक्री, स्थापना आणि विसर्जन करण्यावर घातलेली बंदी कायम ठेवणार असल्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलाय। तसंच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांची अंमलबजावणी करा असेही निर्देश सरकारला दिले आहेत। मुंबईच्या कांदिवलीतील समतानगरमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त गणरायाचं आगमन झालंय। कांदिवलीच्या इच्छापूर्ती बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात आगमन झालं, तर कांदिवली इच्छापूर्ती गणेश मंडळाकडून प्रति प्रयागराज कुंभमेळा आणि काशी मंदिराचा देखावा साकारण्यात आला। सांगलीच्या आटपाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। राष्ट्रवादीकडून महाराष्ट्र केसरी बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। मासाळवाडीमध्ये भव्य बैलगाडी शर्यतीसाठी 10 एकर क्षेत्रावर मैदान तयार करण्यात आलंय। प्रथम क्रमांकाला 5 लाखांचं बक्षीस मिळणार आहे। सुमारे 150हून अधिक बैलगाडा मालक यामध्ये सहभागी होणार आहेत। दारू पिल्यानं कर्करोग होऊ शकतो, त्यामुळे दारूच्या बाटल्यांवर इशारा देणारं लेबल लावण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय अन्न सुरक्षा यांना लेबल लावण्याचे निर्देश द्यावेत अशी याचिका दाखल करण्यात आली आहे। अंबरनाथमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं झाड पाडत असताना मोठी दुर्घटना घडली आहे। गॅस एजन्सी कर्मचाऱ्याच्या डोक्यात झाड पडल्यानं कर्मचारी गंभीर जखमी झालाय। तसंच अनेक झाड पडल्यानं अनेक गाड्यांचंही नुकसान झालंय। तरीही झाड पाडणाऱ्या बिल्डरवर अद्याप पालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही। भिवंडीतील येवई पांजरपोळ ते सावध नाका रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, मात्र ठेकेदाराने रस्त्यावर वाहनांसाठी एकेरीच पर्यायी रस्ता बनवलाय, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतायत। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरात विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छतागृह नसल्यानं भाविकांची गैरसोय होतीये। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना 2 ते 3 तास रांगेत उभं राहावं लागतंय। विप्रदत्त घाटापासून ते मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यानंतरही स्वच्छतागृह नाहीये, त्यामुळे इथे स्वच्छतागृह उभारण्याची मागणी भाविकांनी केली। चंद्रपुरातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी भोजन निर्वाह भत्त्यापासून वंचित आहेत। ओबीसी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना 5 महिने लोटूनही डीबीटी रक्कम मिळाली नसल्याचं समोर आलंय। या वसतिगृहात जवळपास 40 विद्यार्थी असून या भोजन निर्वाह भत्ता लवकरात लवकर मिळावा ही मागणी विद्यार्थी करत आहेत। ईपीएफओनं आपल्या सदस्यांना दिलासा देण्यासाठी एक नवीन नियम जारी केलाय। खासगी माहिती अपडेट करण्याची प्रोसेस आणखी सोपी करून दिली आहे। या निर्णयामुळे पेंडिंग रिक्वेस्ट असलेल्या 3.9 लाख सदस्यांना लाभ मिळणार आहे। सदस्य कोणतीही दस्तऐवज जमा केल्याशिवाय आपली खासगी माहिती एडिट करू शकणार आहेत।